तर महायुतीच्या नेत्यांच्या विनंतीनंतर आपण माघार घेतलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात दत्तात्रय भरणे यांच्यासोबत देखील आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे. पाहूया. बारामतीत प्राध्यापक लक्ष्मण हाके आलेले आहेत आणि त्यांच्याशी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चर्चा केली आहे. काय चर्चा झाली ते निवडणूक लढवणार होते. मी सुनेत्रा वहिनींचा निरोप घेऊन मी हाके सरांना विनंती केली की ही निवडणूक ही पोटनिवडणूक आहे. अजितदादा पवार साहेबांच्या जाण्यानं रिक्त झालेल्या जागेवरती अजितदादा पवार साहेबांचं खूप मोठं काम या राज्यामध्ये आहे आणि बारामती परिसरामध्ये खूप मोठं काम आहे. इथल्या जनतेची भावना आहे की आपण या निवडणुकीमधनं माघार घ्यावी आणि सुनेत्रा वहिनीचा निरोप घेऊन मी हाके सरांना भेटलो आणि हाके सरांनी मोठ्या मनाने या निवडणुकीमधनं माघार घेतली. त्याबद्दल मी हाके सरांचे आभार मानतो. काँग्रेस देखील या निवडणुकीमध्ये उतरत आहे. आकाश मोरे यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे. काय त्यांची देखील तुम्ही मनधरणी करणार आहात का किंवा निवडणूक बिनविरोध होईल? 100% मी आकाश मोरे सर आमचे वरिष्ठ तर काँग्रेस वरिष्ठांशी बोलतायत. मी आकाश मोरे साहेबांशी बोलेल आणि ही निवडणूक ही पोटनिवडणूक आहे. ही निवडणूक ज्या नेत्यानं खूप मोठं काम या परिसरामध्ये केलेलं आहे त्यांच्या जाण्यानं रिक्त होणाऱ्या जागेवरती आहे आणि त्यांच्या कुटुंबातल्या सुनेत्रा वहिनींना एक निश्चित प्रकारे पाठिंबा देण्यासाठी निवडणूक आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज आहे. या सुनेत्रा वहिनींना पाठिंबा देण्यासाठी या निवडणुकीमधून आपण माघार घ्यावी ही विनंती मी आमचे वरिष्ठ काँग्रेस मंडळीशी करतायत आणि मी स्वतः आकाश मोरेंची सुद्धा ही विनंती त्यांना मी विनंती करेल. सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांच्या विरोधात काही फलक देखील प्रशासकीय भवनात लावण्यात आलेले आहेत. काय नेमकं कारण असू शकतं किंवा हे खरं तर हे चुकीचं आहे. शेवटी पक्षामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी काही गोष्टीमध्ये गैरसमज असतात तर दूर होत असतात, परंतु असं पोस्टरबाजी करणं वगैरे हे चांगलं नाहीये. मला माहित नाही, माझी त्या जो कोण लावला त्याला विनंती आहे की बाबा शेवटी दादा गेलेले आता 2-2.5 महिनेच झाले आणि आपण कुठंतरी त्या पक्षामध्ये असं कुठंतरी गैरसमज पोस्टरबाजी करणं हे उचित नाहीये. त्यामुळं असं न केलेलं बरं आणि आणि शेवटी सुनेत्रा वहिनींच्या पवारांच्या नेतृत्वाखाली